त्यानंतर बातमी आहे भंडाऱ्यातील साकोलीतली। इथं भरते भूतांची यात्रा। नदीपात्रात आंघोळ करून भूतबाधा दूर होते असा दावा भाविक करतात। पण हायटेक युगात श्रद्धा निश्चित असावी, पण अंधश्रद्धेच्या नावानं आपण कधी आंघोळ करणार, हाच खरा प्रश्न आहे। मंडळी, ही साधी सुधी आंघोळ नाहीये, तर ही आंघोळ आहे अंगातली भूतबाधा दूर करण्यासाठी। मकर संक्रांतीच्या दिवशी भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यात दुर्गाबाई देवीच्या डोहात दरवर्षी यात्रा भरते। इथं भाविकही मोठ्या श्रद्धेनं हजेरी लावतात। दुर्गादेवी हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांमध्ये मोठी चर्चा आहे। मागच्या कितीतरी वर्षांपासून, म्हणजे जवळपास मी लहानपणापासून या ठिकाणी येतो। हे जे देवस्थान आहे हे खूप जागृत देवस्थान आहे। लहानपणापासून आम्ही असं ऐकलं होतं की बा इथे जे काही मागितलं ते मिळतंच नक्की, आणि त्या दृष्टिकोनातून ह्या जे देवस्थान आहे या देवस्थानाला आता खूप म्हणजे महत्त्व आलेलं आहे। तर असाच या देवीचा इतिहासही खूप जुना आहे। या मंदिराला करीब 200 वर्षाचा काळ झाला आहे। आमच्या आई वडिलांच्या अगोदरपासून यात्रा भरणं चालू आहे, आणि ही देवी अशी उत्पन्न झाली आहे। 7 भाऊ जसे होते आणि एक बहीण, हे दुर्गाबाईची खिंड जे डोहात दिसून राहिली ते बंद करण्यासाठी 7 भाऊ खिंड बांधत होते। इथं आल्यावर महिला आणि पुरुष भाविकांच्या अंगात देवी संचारलेली पाहायला मिळते। भाविक याकडे श्रद्धा म्हणून पाहतात। तर दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, आणि ते लोकांच्या मनात भिनवण्यासाठी शिबिर घेतलं जातं। जो भी यहाँ आते हैं तो यहाँ रोह में आके यहाँ के जिसके भी अंग में जो गिरा रहती है यहाँ से कट जाता है। हमारे घर में देवी की स्थापना है, इसलिए हम यात्रा करने के लिए आते हैं। हम माता की आस्था रखते हैं, इसलिए तो आते हैं यहाँ। भूतबाधा या ठिकाणी ज्या लोकांना होते ते लोक ढोंग किंवा सोंग करतात। तो एक मानसिक आजार आहे। या जगात भूत नाही, भूताचं अस्तित्व नाही। भूत म्हणजे कमजोर मनाच्या मेंदूतून निघालेली एक खुडचट संकल्पना आहे, त्याला कुठलाही विज्ञानाचा आधार नाही। अनिश्चयतेने आम्ही दरवर्षी या ठिकाणी समाज प्रबोधन शिबिर आयोजित करतो। अनेक लोक या ठिकाणी येऊन समाज प्रबोधन शिबिराचा लाभ घेतात। त्यामुळे जवळपास 200 वर्षांचा इतिहास असलेल्या या दुर्गादेवीच्या दर्शनाला जावं, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक लक्षात ठेवावा इतकंच। हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, भंडारा।